ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मोठी खेळी समोर आली आहे। एकाच वॉर्डात तिन्ही उमेदवार बिनविरोध झालेत। निकाला आधीच शिवसेनेनं तिथं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी या बिनविरोध आल्यात। सर्व विरोधकांनी आपले अर्ज मागे घेतलेत। शिवसेना आणि भाजप युतीचे निवडणुकी आधीच 6 नगरसेवक बिनविरोध आले। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेनं देखील बिनविरोध नगरसेविका निवडून आणत आपले राजकीय खेळी यशस्वी करून दाखवली। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, खरं तर आता निवडणूक अजून बाकी आहे, पण त्याआधी 6 नगरसेवक निवडून येणं हा विरोधकांना एक मोठा धक्का म्हणावा लागेल। ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, नगर परिषद, नगरपालिका, त्यानंतर युतीच्या चर्चा आणि आता महानगरपालिका, तर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष इतक्या राजकीय महत्वाकांक्षा असेल किंवा इतके राजकीय त्यांचे सगळे सारीपाट त्यांनी मांडलेले आहेत की एक एक जागा त्यांनी त्या जागेकरता एक एक व्यक्ती नेमलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मग कशा तिथे निवडणुकी आधीच निकाल लागेल याची त्यांनी रणनीती निवडणुकीच्या आधी आखली होती आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना यश मिळालेलं आहे। शिवसेनेचे 3 नगरसेवक तेही एकाच वॉर्डामध्ये निवडून आलेत, म्हणजे पूर्ण प्रभाग जो आहे तो आता तो शिवसेनेचा आहे। बिनविरोध निवडून आलेले आहेत, नावं तुम्ही सांगितलेलीच आहेत आणि याच बरोबरीनं शिवसेनेनं हॅट्रिक मारली आहे। तर आणखीन 2 नगरसेवक जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये लवकरच निर्णय होईल, काही तांत्रिक अडचण आहे त्याच्यामुळे। तर तिथं देखील शिवसेनेचा दावा असा आहे की आणखीन 2 नगरसेवक शिवसेनेचे जे आहेत ते बिनविरोध होतील, म्हणजे शिवसेनेचे एकूण 5 बिनविरोध होतील असा दावा शिवसेनेचा आहे। 3 अधिकृत झालेले आहेत, 2 अजून पाईपलाईनमध्ये आहेत। दुसरीकडे आता एकूण युतीचे 8 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत। शिवसेनेचे आज 3 आणि भाजपचे 2 आणि काल भाजपचे 3 असे बिनविरोध नगरसेवक जे निवडून आले होते, याची आता युतीची संख्या जी आहे ती 8 झालेली आहे। युतीमध्ये लढण्याचा निर्णय आणि त्या दृष्टीनं टाकलेली पावलं, मग ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण असतील, यांनी वारंवार घेतलेल्या बैठका आणि त्यानंतर उमेदवार जे आहे ते उमेदवार त्याच्या ठिकाणी दिले, त्या पलीकडे जाऊन तिथं उमेदवार जे आहेत ते कसे निवडून आणायची याची रणनीती जी आखली गेली, यानुसार हे सगळे त्यांचे जे आडाखे आहेत किंवा त्यांचे फासे जे आहेत ते परफेक्ट पडताना दिसत आणि त्यामुळेच निवडणूक निकाला म्हणजे प्रचार देखील सुरू झालेला नाहीये आणि त्याच्या आधीच युतीचे 8 आणि शिवसेनेचे 3 असे नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेत। केडीएमसी मध्ये युतीनं निवडणुकी आधीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलंय खरंय आणि तरी एक प्रकारे विरोधकांना हा निवडणुकीच्या आधीच दिलेला धोबीपछाड आहे असं म्हणूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।